नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। काय आमची सेविका असून तू आम्हालाच धमकी देतेस? थांब, आम्ही तुला आत्ताच समाप्त जय करतो। निशाचरी देवी, जय निशाचरी देवी, जय निशाचरी देवी। आता तो माझा बहुरूपी आहे की मी त्याचा बहुरूपी आहे, मला काहीच कळेनासं झालंय। शीघ्रातिशीघ्र हे स्थान सोडून निघून जा बहुरूप्या, अन्यथा आम्ही तुझा वध करून टाकू। जर तू आमच्या समोरून बाजूला व्हायला क्षणभर जरी उशीर केलास तर आम्ही तुझं रक्त रूपनगराच्या भूमीवर सांडूच। ठिकाण बदलतोय? असं काय घडलंय की ज्यामुळे जादूगार आपलं ठिकाण बदलण्यासाठी विवश झालाय? अशी माहिती मिळाली आहे की त्याच्या अधीन जे लोक होते त्या सर्वांनी त्याच्या विरुद्ध बंड केलं आहे। इतकंच नाही तर त्याच्या मायावी शक्तीही कार्य करेनाशा झाल्या। मला माझ्या मुलांच्या सुखासाठी तुझं कार्य पूर्ण करावंच लागेल, परंतु लक्षात ठेव तुझ्या या कार्यासाठी ईश्वर तुला कधीच क्षमा करणार नाही। एकदा का आमच्या जादुई शक्ती प्रबळ झाल्या ना की आमच्या शत्रूंचा सर्वनाश होईल, आणि मग आमचा कोणताही दास आमच्याकडे दृष्टी वर करून पाहण्याचं साहस पण नाही करणार। एकही मनुष्य नाही दिसत आहे। गुरुदेव मनुष्यांची प्रतीक्षा करत आहेत। माहित नाही जंगलातील सर्व मनुष्य कुठे गायब झालेत। थांब युवराज, कोण आहेस तू? मी परिपराग्नी आहे युवराज। काय तू मला अजूनही नाही ओळखलंस? आम्ही आपल्या गुरुदेवांशिवाय कोणालाही नाही ओळखत। काय हवं आहे तुला? मी तुला त्या ढोंगी तांत्रिकापासून मुक्त करायला आले युवराज। अजूनही वेळ आहे, सोड त्या ढोंगी तांत्रिकाला, नाहीतर खूप हानी सोसावी लागेल तुला। आमच्या गुरुदेवांना ढोंगी आणि पाखंडी नको म्हणूस। आमचे गुरुदेव एक महान जादूगार आहेत। रूपनगराच्या या जंगलात त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली कोणीही नाही। रूपनगरातल्या योद्ध्यांना तू अजून पाहिलंस कुठे युवराज? जर तू त्या पाप्याच्या तावडीतून नाही सुटलास तर तुझा मृत्यू निश्चित आहे। जर तू आमच्या गुरुदेवांना आणखी अपमानित केलंस तर आम्ही तुला मृत्यूच्या मुखात पाठवू। भैरवनाथ आपला मठ सोडून पळाला युवराज। जो पापी आपल्या शत्रूंना घाबरून पळून गेलाय तो तुझं काय भलं करणार? आम्ही कुण्या युवतीच्या रक्ताने आपले हात नाही माखू इच्छित, परंतु सतत आमच्या गुरुदेवांचा अपमान करून तू आम्हाला तलवार उचलण्यासाठी विवश करतेस। निघून जा इथून। तू नाही ऐकणार युवराज। मी तुला अंतिम वेळी सांगतेय की विसर त्या ढोंगी तांत्रिकाला, नाहीतर तू अकाली मृत्यूला प्राप्त होशील। अकाली मृत्यू आम्हाला नाही, तुला येईल युवती। तू आमच्या गुरुदेवांचा घोर अपमान केला आहेस, त्याचा दंड तुला अवश्य मिळेल। आमच्या गुरुदेवांचा अपमान करणारी ती शूद्र युवतीही घाबरून पळून गेली आम्हाला।
जर पुन्हा कधी भेटली तर आम्ही तिला जिवंत नाही सोडणार. गुरुदेव, प्रणाम गुरुदेव. युवराज, तू कुठे भटकतोयस युवराज? मनुष्य कुठे आहेत? तू त्यांना पकडून आमच्या मठावर का नाही आणत आहेस? आम्ही तर मनुष्यांच्या शोधात भटकतोय गुरुदेव, परंतु आम्हाला असं समजलंय की तुम्ही मठ सोडून चालला आहात. आम्ही मठ सोडून चाललो आहोत, परंतु ही सूचना तुला कोणी दिली? आम्हाला जंगलात आत्ताच एक युवती भेटली होती जिने तिचं नाव परिपराग्नी असं सांगितलं. तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही आपल्या शत्रूंमुळे भयभीत होऊन मठ सोडून पळून चालला आहात. तिने आम्हाला हेही सांगितलं की तुम्ही एक ढोंगी आणि महापापी आहात. तुला जी युवती भेटली होती ती स्वतःच महापापी असेल आणि स्वाभाविक आहे की आमच्या शक्तींनी भयभीत झाली असेल, म्हणून तुला आमच्या विरुद्ध भडकवत असेल. आम्हालाही असंच वाटलं गुरुदेव, म्हणून त्या युवतीला मारण्यासाठी आम्ही तलवारीने वारही केला, परंतु माहित नाही ती कुठे लुप्त झाली. तू चिंता नको करूस युवराज, आम्ही तिला कुठूनही शोधून समाप्त करून टाकू. अवश्यच तिला आमच्या कोण्या शत्रूने पाठवलं असेल. आजकाल रूपनगरच्या या मायावी जंगलात आमच्या वाढत्या शक्तींच्या प्रभावाने प्रत्येक प्राणी भयभीत झाला आहे आणि म्हणूनच आमच्या विरुद्ध षड्यंत्र रचली जात आहे. आम्ही हा मठ सोडून नाही चाललो आहोत, तर काही दिवसांसाठी एकांतवासात चाललो आहोत, जेणेकरून आपल्या शत्रूंचा सर्वनाश करण्यासाठी महासाधनेचा आरंभ करू शकू. विश्वास ठेव, आम्ही शीघ्रच मठात परत येऊ. परंतु तुम्ही एकांतवासात गेल्यानंतर तुमच्या मठाची राखण कोण करेल? तू करशील युवराज, तू. आम्ही मठात परत येईपर्यंत आमच्या मठाचा सारा कार्यभार तू सांभाळशील, कारण की तू आमचा सर्वात कुशल सेवक आहेस. जा, शीघ्र मठाकडे परत जा आणि जाऊन आपला कार्यभार सांभाळ. जशी आज्ञा गुरुदेव. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही परत येईपर्यंत आम्ही आपल्या मठाचा कार्यभार सांभाळू. प्रणाम. विजयी भव. परिपराग्नीला आमच्या गुप्त योजनेची सूचना कशी काय ज्ञात झाली? आजपर्यंत आमच्या कोणत्याही गुप्त योजनेची सूचना कोणालाही नाही कळली. मग आज ही महत्वपूर्ण सूचना बाहेर कशी काय कळली? कसला विचार करतोयस ढोंगी जादूगार? मी तर इथेच आहे. असं तर परिपराग्नी इथे आहे. आम्ही पाहतोच आज ही आमच्या तावडीतून कशी काय वाचते. परिपराग्नी, तू आमचा भक्त सूर्यप्रतापला आपल्या जाळ्यात फसवलंयस. काय तुला आमच्या शक्तींचा परिचय नाहीये? तुझी कुठलीच शक्ती माझ्यावर काहीच परिणाम करू शकत नाही पाखंडी. तू त्या भोळ्या भाबड्या युवराज सूर्यप्रतापला स्वतःच्या जाळ्यात अडकवलेलं आहेस, परंतु तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, कारण मी कोणी मनुष्य नाही तर एक परी आहे. वेळ आल्यावर आम्ही तुझाही सर्वनाश करून टाकू. परिपराग्नी, तू जिथून आलीयस तिथेच परत जा, अन्यथा तुझा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू माझा नाही तर तुझा होणार आहे ढोंगी जादूगार, कारण तू युवराज आणि त्याच्यासारख्या कित्येक मनुष्यांवर अत्याचार करतोयस. बिचारा युवराज सूर्यप्रताप आपल्या भावाला शोधायला इथे आला होता. तू त्याला मुक्त कर, अन्यथा तुला नरकातही स्थान नाही मिळणार. परिपराग्नी, जो एक वेळ आमच्या ह्या जाळ्यामध्ये अडकतो ना, तो आमच्या जाळ्यातून मुक्त नाही होऊ शकत. आम्ही तुला चेतावणी देतोय की आमच्या भक्तांना भडकवणं बंद कर. यातच तुझं भलं आहे. तुझा कोणीही भक्त नाहीये विचित्रसिंग.
तू कुणी तांत्रिक नाहीयेस. आपल्या देशातून हद्द पार केलेला एक क्षुद्र जादूगार आहेस. आपण तांत्रिक असल्याचा भ्रम निर्माण करून तू सर्वांना भयभीत अवश्य केलेस. परंतु तुझा हा भ्रम अधिक दिवस नाही टिकणार. परिपरागनी, एका खूप मोठ्या काळानंतर कुणी आम्हाला आमच्या वास्तविक नावाने बोलावलंय. आम्ही प्रसन्न झालो. परंतु तुझ्या या गोष्टींवर की आम्ही तांत्रिक नाही, कोणी विश्वास नाही ठेवणार की आम्ही जादूगार विचित्रसेन आहोत. तुझ्या पापांचा घडा भरत आलाय विचित्रसेन. एक दिवस सर्वांसमोर तुझं वास्तविक रूप येईलच. आणि ज्या दिवशी तुझं सत्य रूप तुझ्या भक्तांसमोर येईल ते तुझे तुकडे तुकडे करून टाकतील. यापूर्वी आम्ही आमच्या सर्व भक्तांचा सामूहिक वध करून टाकू. परिपरागनी, तू तर आमच्या संपूर्ण शक्तींना अजूनपर्यंत पाहिलंच नाहीयेस. आमचं कार्य पूर्ण होताच आम्ही या रूपनगराचे सम्राट बनू. तत्पश्चात आम्ही आपल्या शत्रूंना किड्या मुंग्यांप्रमाणे आमच्या पायांखाली चिरडून टाकू. तू काय आपल्या भक्तांना मारणार विचित्रसेन? आता तुझा काळ आलाय. या येणाऱ्या अमावस्येच्या रात्री मृत्यू तुझी प्रतीक्षा करत उभा असेल. जर तू तुझ्या कर्मांचा पश्चाताप नाही केलास तर येणारी अमावस्येची काळी रात्र तुला भस्म करून टाकेल. मूर्ख परी, तू साक्षात यमराजाला मृत्यूचं भय दाखवण्याचा प्रयत्न करतेय. या पृथ्वीवरचे यमराज आम्ही स्वतः आहोत. जो कोणीही आमच्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करेल क्षणातच समाप्त होईल. बघूया अमावस्येची काळी रात्र कुणाला भक्ष्य बनवते ते. जर तू रूपनगराचं जंगल सोडून आपल्या स्थानावर परत गेली नाहीस तर अमावस्येच्या काळ्या रात्री आम्ही स्वतः तुला समाप्त करून टाकू. जेव्हा कुणाचा विनाश ओढवतो तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते. भैरवनाथाचा विनाश आता कुणीही रोखू नाही शकणार. हा वनराज आमच्या गुप्त मार्गाच्या मध्ये कसं काय आला? वनराजावर तर अमावस्येच्या काळ्या छायेचा प्रकोप आहे आणि अमावस्येची रात्र अतिशीघ्र येणार आहे. कदाचित यापूर्वी परिपरागनीची भविष्यवाणी सत्य न ठरो. आम्हाला तत्काळ या दैत्य सम्राटाची दृष्टी पडण्यापूर्वीच इथून वाचून निघून जायला हवं. बाबा, बाबा, तुम्ही मला पाहून लपण्याचा प्रयत्न का करत होतात? नाही दैत्य सम्राट, आम्ही तुम्हाला पाहिलंच नव्हतं. तुम्ही अचानक इथे कसं काय? माहित नाही भटकत मी कुठे आलो आहे. परंतु इतकं अवश्य जाणतो की या कठीण समयी तुम्ही माझ्यापासून लपायचा प्रयत्न करत आहात. नाही दैत्य सम्राट, तुम्ही तर आमचे स्वामी आहात. तुमच्या चरणात आमचा स्वर्ग आहे. मग आम्ही तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार कसा काय करू शकतो? विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला पाहिलंच नव्हतं. तुम्ही अजूनही असत्य बोलत आहात. माझ्या दृष्टीपासून काही लपलेलं नाहीये.
तुम्हाला माहितीये ना की मी कोणी साधारण मनुष्य नाहीये. जोही माझ्या विरुद्ध जातो त्याचा मृत्यू निश्चित आहे. आम्ही जाणतो दैत्य सम्राट, तुमच्या विरुद्ध जाणारा जिवंत नाही राहू शकत. जर जाणते अजाणतेपणी आम्ही तुम्हाला काही त्रास दिला असेल तर आम्हाला क्षमा करा. आम्ही तर तुमचे परम भक्त आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, भविष्यात अशी कोणतीच चूक नाही होणार. तुम्हाला क्रोधित करण्याचं साहस तर देवताही नाही करू शकत. मग आम्ही काय आहोत? आदेश द्यावा, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? तुम्ही मला चंद्रमुखीच्या राज्याकडे जाणारा मार्ग दाखवाल. आम्ही तुम्हाला मार्ग सांगणार नाही दैत्य सम्राट, नाही. तुमच्यासारख्या दिव्य दृष्टी असणाऱ्याला आम्ही काय मार्ग सांगणार? तुम्ही ठरवलं तर एका क्षणामध्ये रूपनगरची सीमा पार करू शकता. मी रूपनगरला पोहोचण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला आहे, परंतु सतत या जंगलाच्या भूलभुलैयात फसत राहतो. कळतच नाहीये की जिथून प्रवास सुरू करतो पुन्हा परतून तिथेच येतो. म्हणून यावेळी तुम्ही माझ्यासोबत याल, म्हणजे रूपनगरात पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण नाही येणार. क्षमा करा दैत्य सम्राट, जर का तुम्ही मला सोबत घेऊन गेलात तर तुमच्या मार्गात अनेक अडचणी येतील. कारण तुम्हाला जे फूल प्राप्त करायचं आहे त्याला कोणी एकटा मनुष्यच प्राप्त करू शकतो. ते फूल केवळ एकटा मनुष्यच प्राप्त करू शकतो? हो दैत्य सम्राट, जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन गेलात तर त्या मायावी फुलाची शक्ती समाप्त होऊन जाईल. चंद्रमुखीचं ते फूल बघता बघताच कोमेजून जाईल. म्हणून तुम्हाला माझी प्रार्थना आहे की इथून पुढचा मार्ग आपण एकट्यानेच पार करावा, अन्यथा तुमचा उद्देश पूर्ण नाही होणार. माझा उद्देश कधीच अपूर्ण नाही राहू शकत. जर तुम्ही माझ्यासोबत येण्याने त्या मायावी फुलाची शक्ती समाप्त होणार असेल तर मी एकटाच प्रस्थान करेन. तुम्ही केवळ बाहेर जाण्याचा मला मार्ग सांगा. तुम्ही उत्तर दिशेने प्रस्थान करावं दैत्य सम्राट. वाटेत तुम्हाला छोटे मोठे अनेक मार्ग दिसतील आणि त्यांच्या विभिन्न दिशा तुम्हाला आकर्षितही करतील, परंतु तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सरळ उत्तर दिशेने पुढे जात राहा. आम्हाला खात्री आहे तुम्ही अतिशीघ्र रूपनगरात पोहोचाल. धन्यवाद बाबा. रूपनगराहून परत आल्यावर मी तुमच्या उपकारांची परतफेड नक्की करेन. येतो मी आता. आज सुदैवानेच आमचे प्राण वाचलेत, अन्यथा परिपराग्नीची वाणी सत्य ठरली असती. आम्हाला त्या दैत्य सम्राटापासून खूप दूर जायला हवं, जेणेकरून पुन्हा कधी त्याची भेट होता कामा नये. जादूगार. जादूगार, कुणापासून वाचून इतका तीव्र गतीने पळून चाललायस विचित्रसेन? तू भलेही कितीही पळण्याचा प्रयत्न कर, मृत्यू तुझी पाठ नाही सोडणार. मृत्यू तुझ्या बरोबरच चालतोय आता. वनराजाच्या विरुद्ध दिशेने पळून तुला काहीच लाभ होणार नाहीये. मृत्यू तिथेही तुझ्या प्रतीक्षेत उभा असेल विचित्रसेन. नाही नाही परिपराग्नी, नाही. असं नको बोलूस, असं नको बोलूस. आम्ही तुझी क्षमा मागतो. जर जाणते अजाणतेपणी आम्ही जर काही तुला त्रास दिला असेल तर आम्हाला त्यासाठी क्षमा कर. मी बघ, आम्ही आता मृत्यूचा सामना नाही करू इच्छित. आमचे प्राण वाचव. मी कुणाचे प्राण काढून घेणारी किंवा जीवनदान देणारी कुठली अलौकिक शक्ती नाहीये. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मांनीच आपल्या मृत्यूच्या दारापर्यंत जातो. तू सतत वाईट कर्म केली आहेत म्हणून तुझ्यावर मृत्यूचा प्रकोप आहे.
आम्ही तुला विश्वासाने सांगतो की आजपासून आम्ही कधीही कोणतंही असं कार्य नाही करणार ज्याने आमच्यावर संकट येईल. मृत्यूपासून वाचण्याचा आम्हाला एखादा उपाय तर सांग. आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही सर्वांवर उपकारच करू, कोणालाही सतावणार नाही. आम्ही कधीही कोणाला कष्टात नाही टाकणार. आम्हाला या संकटातून वाचव. आम्हाला वाचव परिपराग्नी. तुझं प्रायश्चित्तच आता तुला वाचवू शकतं विचित्रसेन. जर तू अगदी मनापासून आपल्या पापांचा स्वीकार करून ईश्वराकडे क्षमा मागशील तर शक्यता आहे की तुझे प्राण वाचतील. आम्ही प्रतिज्ञा करतो की वाट चुकलेल्या मनुष्यांची सहायता करू. आम्ही आजपासून आपलं नवीन जीवन प्रारंभ करू इच्छितो. आम्हाला आपल्या जीवनाचं दान हवं आहे. आम्हाला मृत्यूला प्राप्त नाही व्हायचंय. मृत्यूला प्राप्त नाही व्हायचंय. जर तुला तुझा मृत्यू टाळायचा असेल तर तात्काळ पूर्व दिशेने निघून जा. लक्षात ठेव, जर तू मनुष्यांचं भलं केलंस तर तुझंही भलं होईल, अन्यथा तुझा मृत्यू निश्चित आहे. हो, सत्यच तर आहे. आम्ही आजवर कधीही कोणाचं भलं नाही केलंय, परंतु आता करायला हवं. आणि सर्वप्रथम आम्ही त्या मनुष्यांचं भलं करू ज्यांना आम्ही आपल्या अधीन केलं आहे. आज आम्ही त्यांना स्वतंत्र करू. स्वतंत्र नाही. जय महाकाल. जर आम्ही आपल्या अधीन मनुष्यांना स्वतंत्र केलं तर राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्याचं आणि रूपनगरचा सम्राट बनण्याचं आमचं स्वप्न चक्काचूर होऊन जाईल. वनराजला एकटं सोडून आम्ही तशी खूप मोठी चूक केलेली आहे. जर का आम्ही त्याच्या सोबतच गेलो असतो तर त्याला आपली ढाल बनवून शीघ्र रूपनगरामध्ये जाऊन पोहोचलो असतो. सूर्यप्रताप, मनुष्य, खूप काळानंतर मनुष्य भेटलाय. मनुष्य? काय तू मला विसरलास युवराज? नाही, आम्ही मनुष्यांना कधीच नाही विसरत. वाटतंय तू आपला मार्ग चुकलायस. जर तुला योग्य मार्गाने जायचं असेल तर आमच्या गुरुदेवांना भेटावं लागेल. गुरुदेवांना भेटावं लागेल? पण काय तुला आठवत नाहीये की आपण दोघं आधीही भेटलो होतो? नाही, आम्हाला काही आठवत नाहीये. आम्हाला तर वाटतंय की ही आपली प्रथमच भेट आहे. काय विचार करतोयस वाटसरू? जर तू आमच्या गुरुदेवांचं सहाय्य नाही घेतलंस तर जीवनभर इथेच भटकत राहशील. आमचे गुरुदेव खूप दयाळू आहेत. मी गुरुदेवांना भेटण्यापूर्वी हे जाणून घेऊ इच्छितो की त्यांचं नाव काय आहे आणि कोण आहेत ते. गुरुदेवांचं नाव तर आम्हालाही माहित नाही. इतकंच सांगू शकतो की रूपनगराच्या जंगलाचे ते सम्राट आहेत आणि त्यांचा मठ इथेच जवळ आहे. काय तू त्या तांत्रिकाविषयी तर बोलत नाहीयेस जो पश्चिम दिशेकडील मठात राहतो? नाही, आमचे गुरुदेव कोणी तांत्रिक नाहीत. ते एक महामानव आहेत, महापुरुष आहेत ते. चला, आम्ही तुम्हाला त्यांचं दर्शन घडवतो. तुमचे कष्टही काही क्षणातच दूर होतील. युवराज, तुम्ही इथे आहात? मी कधीपासून तुम्हाला शोधते. गुरुदेवांनी आम्हाला बोलवलंय? अवश्य गुरुदेवांचं आमच्याकडे महत्त्वपूर्ण कार्य असेल. गुरुदेवांनी सांगितलंय की त्यांच्या भक्तांना शोधून मठावर पाठवावं. तुम्ही तत्काळ चला, अन्यथा गुरुदेव माझ्यावर क्रोधित होतील. नाही, आज गुरुदेव खूप प्रसन्न होतील, कारण आज आम्ही त्यांची भेट
यांच्याशी घडवणार आहोत. चल वाटसरू, आमच्या सोबत चल. नाही, मी नाही येऊ शकत, कारण माझ्याकडे वेळच नाहीये. पण जेव्हा मी रूपनगराहून परतेन तेव्हा तुमच्या गुरुदेवांना अवश्य भेटेन. खूपच विचित्र वाटसरू आहे. गुरुदेवांना न भेटताच निघून गेला. कुठवर वाचेल? आज नाही तर उद्या त्याला आपल्या गुरुदेवांकडे यावंच लागेल. युवराज, तुम्ही शीघ्र चलावं. काय झालं जोरावर? खूप चिंतेत दिसतोयस तू. हो सरकार, आता मी बसून बसून हाच विचार करून दुखी झालोय की आपण काय होतो आणि काय झालोय. ईश्वरा, अलकापुरी राज्यापासून बाहेर आणि अलकापुरीहून दूर येऊन तर आपण तर आपली ओळखच गमावली आहे आणि इथे या जंगलात भिक्षुकाप्रमाणे भटकत आहोत. अहो, आपल्याला तर कोणी विचारणारही नाहीये सरकार. न जाणो कोणत्या जन्मात असं पाप केलं होतं, ज्या पापाची शिक्षा या जन्मात भोगतोय. तो योग्य बोलतोय जोरावर. आम्ही स्वतः आपल्या पायांवर कुऱ्हाड मारून घेतलीये. अलकापुरीचा शक्तिशाली युवराज भानू प्रताप सिंग आज बघ तुझ्या सारख्या सेवकापेक्षाही अधिक लाचार झालाय. जर आम्हाला विश्वातल्या सर्वात सुंदर युवतीची लालसा नसती तर आपल्याला हे दिवस नसते पाहावे लागले. कदाचित तुम्ही सत्य बोलताय महाराज. जर का तुम्हाला रूपनगर आणि रूपनगराच्या राजकुमारीची लालसा नसती तर आपली ही दुर्दशा कधीच नसती झाली सरकार. अहो, भोजन तर दूरच, थेंबभर पाणी ही कुठे मिळत नाहीये सरकार. जर तुम्ही अलकापुरीत असता तर आतापर्यंत अलकापुरीचे महाराज झाला असता महाराज. हो जोरावर, आमचे पिताश्री तर आधीच दृष्टीहीन झाले होते. जर आम्ही अलकापुरीत असतो तर तिथल्या प्रजेने आम्हाला राजा घोषित केलं असतं. माहित नाही आमची बुद्धी कशी काय भ्रष्ट झाली होती जे आम्ही या जंगलात यायला निघालो. हो सरकार, आता हे रूपनगराचं जंगल मला अजिबात नाही आवडत. मला याची भीती वाटते सरकार. इथे आपला कुणी आदर नाही करत, कुणी सन्मान नाही करत. सरकार, आपण इथे मनुष्य नाही तर पशुंप्रमाणे जीवन व्यतीत करत आहोत. सरकार, एक तुच्छ जादूगर ही आपल्याला त्याच्या वश मध्ये करतो. एवढंच नाही सरकार, एक साधारण कन्या आपल्याला मूर्ख बनवून निघून जाते. सरकार, जर हे सर्व अलकापुरी राज्यात कळलं तर आपण कुणाला मुखही दाखवू शकणार नाही. नाही जोरावर नाही. आपल्या सोबत जेही घडलं आहे ते गुप्तच राहायला हवं. जर आपलं सत्य उघड झालं तर आपला सन्मानही समाप्त होईल. एकदा का आम्ही राजकुमारी चंद्रमुखेशी विवाह केला तर आम्ही आमची सर्व दुःख विसरून सन्मानाने अलकापुरीत परत जाऊ शकतो. काय आपण राजकुमारी चंद्रमुखी शिवाय अलकापुरीत नाही जाऊ शकत? नाही. जेव्हा आम्ही मृत्यूच्या मुखात हात घातलाच आहे तर आता मागे नाही हटणार. लक्षात ठेव की त्या चंद्रमुखीचा विवाह केवळ आमच्याशीच होईल. मी कधी म्हणालो की राजकुमारीचा विवाह माझ्याशी होईल? अहो सरकार, त्या तर केवळ आणि केवळ तुमच्याच महाराणी बनतील. परंतु एक गोष्ट कळत नाहीये सरकार, की राजकुमारी चंद्रमुखीचं दर्शन कधी होईल. आपण या जंगलात असंच पायी भटकत राहू आणि सरकार, भटकून भटकून माझे पाय मोडले आहेत. ती बघ, ती युवती कदाचित तीच तर नाही जी आपल्याला एक सारखी मूर्ख बनवते आणि एक सारखी छळतीये.
नाही नाही सरकार, ती युवती तर एखाद्या हत्तीची पुत्री वाटत होती, परंतु या युवतीला पाहून असं नाही वाटत. ही तर लाकडाप्रमाणे वाटते सरकार. आणि बघा ना, लाकडच गोळा करते. याच तात्पर्य हे झालं की ही आपली सहायता करू शकते. हं? चल जोरावर, हिच्याकडून सहायता मागू. चला. ए युवती, युवती, युवराज तुम्ही? युवराज, हं? हे तर आम्हाला ओळखते. सरकार, ही तुम्हाला कशी ओळखते? आश्चर्य आहे. रूपनगराच्या या जंगलात आपल्याला कोणी ओळखते सुद्धा. युवराज भानुप्रताप सिंगांना कोण नाही ओळखत. तुम्ही आमच्या अलकापुरी नरेशांचे एकमेव सुपुत्र युवराज भानुप्रताप सिंग आहात. युवराज, याचं तात्पर्य हे झालं की तूही अलकापुरीत राहणारी युवती आहेस, म्हणून तर आमच्या सरकारांविषयी इतकं काही जाणतेस. तुम्ही योग्य बोलताय हुजूर. मी अलकापुरी राज्याचीच निवासी आहे. जर तू अलकापुरी राज्याची निवासी आहेस तर ह्या रूपनगराच्या जंगलात लाकडे गोळा करायला कशी आलीस? रूपनगरच्या जंगलात? हे आपण काय बोलताय? हे रूपनगराचं जंगल नाहीये, हे अलकापुरीचं जंगल आहे. हे तू काय बोलते आहेस? हे जंगल रूपनगराचं नाही तर अलकापुरीचं आहे. मग नाही तर काय? काय तुम्हाला तुमच्या राज्याच्या सीमाही ओळखता येत नाहीत युवराज? हे काय घडतंय जोरावर? काय आपण भटकत भटकत राज्याच्या सीमेत परत तर नाही आलो? हो सरकार, वाटतंय तर असंच. आता काय होईल? आता तर वाटतंय की साऱ्या राज्यात आपली नाचक्की होईल, आपली निंदा नालस्ती होईल. असं वाटतंय तुम्ही दोघं खूप थकला आहात. जर तुम्ही राजधानीत जाण्याआधी माझ्यासोबत माझ्या गावी याल तर खूप छान होईल. तिथे तुमचं वाजत गाजत स्वागतही होईल आणि तुम्ही लोक थोडी विश्रांतीही घेऊ शकाल. ए युवती, जोवर आम्ही आपलं कार्य सिद्ध नाही करणार, आम्ही राजधानीत परत नाही जाणार. आम्ही रूपनगराच्या सीमेत परत जात आहोत. आणि लक्षात ठेव, जर आपल्या या भेटीविषयी तू कुणाला काही सांगितलंस तर आम्ही तुला मृत्यूदंड देऊ. चल जोरावर. मला तर काही बोलायची गरजच नाहीये. आता तर तुम्हा दोघांना मी आपलं खरं रूप दाखवेनच की मी कोण आहे. सरकार, आपले ग्रह नक्षत्र आपल्या विपरीत दिशेने जात आहे. आपण चाललो तर होतो रूपनगराकडे, परंतु आपल्याच अलकापुरीच्या सीमेत आलोय. हे तर चांगलं झालं जोरावर की आपण राजमहालापर्यंत नाही पोहोचलो. जर कुठे भटकत भटकत आपण राजधानीच्या आत पोहोचलो असतो तर चंद्रमुखी आणि चंद्रमुखीच्या फुलाशिवाय आपल्याला रिकाम्या हातांनी आलेलं पाहून आपल्या प्रजेत हाहाकार माजला असता. तुम्ही सत्य बोलताय सरकार. मला तर तुमच्या भाग्यावर दया येते. तुम्ही या राज्याचे युवराज असूनही आपल्या महालात जाऊ शकत नाही. सत्य सांगू, तुम्ही तर स्वतःलाच मुख दाखवण्याच्या योग्यतेचे नाही राहिलं सरकार. जर का मी तुमच्या जागेवर असतो तर उंजळभर पाण्यात जीव दिला असता. आपल्या मर्यादेत राहायला शिक जोरावर. आमच्या समोर आमचा अपमान करतोस. नाही नाही सरकार, तुमचा अपमान तर माझा स्वतःचा अपमान आहे सरकार. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य तर हे होतं सरकार, जर अलकापुरीच्या प्रजेने आपल्याला पाहिलं तर मी आपल्या प्रजेला काय उत्तर दिलं असतं सरकार? माझ्यासारख्या आता अलकापुरीच्या होणाऱ्या सेनापतीच्या समोर तुम्ही रिकाम्या हातांनी आलात. मी तर स्वतःचा धिक्कार करतोय सरकार. जोरावर ते बघ, 2 घोडेस्वार आपल्याच दिशेने येत आहेत. त्यांना थांबायचा आदेश दे. वाटसरू, ऐका, ते आमचे युवराज आहेत
आम्ही रूपनगराचा मार्ग चुकलो आहोत. तुम्हाला आमची सहायता करावी लागेल. हा आमच्या युवराजांचा आदेश आहे. बघितलंस, आपली तपश्चर्या सफल झाली. भटकलेल्या युवराजांना मार्ग दाखवणं तर आपलं कर्तव्य आहे आणि आपलं कार्य तर आपल्याला आपोआपच मिळालं. जेव्हा मंत्रीवर्य आपल्यासोबत 2-2 वाटसरूंना पाहतील तर किती प्रसन्न होतील. तू योग्य बोलतोयस. खूप काळापासून आपल्याला कोणी वाटसरू भेटला नव्हता. आज 2-2 मिळाले. चल, आज यांचं सहाय्य करूया आणि यांना रूपनगरात घेऊन जाऊ, जिथे मंत्रीवर्य यांचे जल्लोषात स्वागत करतील. काय म्हणालात? तुम्ही आम्हाला रूपनगरापर्यंत घेऊन जाल? खरंच? अवश्य हुजूर. चला आता तुमच्या युवराजांनाही हा शुभ समाचार देऊया. चला चला, युवराज तुमचीच प्रतीक्षा करत आहेत. सरकार सरकार, हे दोघेही त्याच रूपनगराचे रहिवासी आहेत आणि हे म्हणतायत की ते आपल्याला रूपनगरात सुरक्षित पोहोचवतील. आमचा सेवक जे सांगतोय काय ते सत्य आहे? अगदी पूर्णपणे सत्य आहे हुजूर. आम्ही तुम्हाला पूर्ण सन्मानाने राजमहालात घेऊन जाऊ हुजूर. चला, तुम्ही आमच्या सोबत चला. चला. ज्वाला, तू इथे? मला इथे पाहून इतका दचकलास का? मान्य आहे की आजकाल तू ज्या योजना बनवतोस त्यात तू मला सामील नाही केलंस, परंतु काय आता तुझ्या कक्षात येण्यासाठीही मला कुणाची आज्ञा घ्यावी लागेल? हे तू काय बोलतेस ज्वाला? महालात तू आमची सर्वात विश्वासू साथीदार आहेस. आजपर्यंत आम्ही ज्याही गुप्त योजना बनवल्या त्यात आम्ही तुझा सल्ला अवश्य घेतलाय. मग तू इतकी चिंतित का दिसते आहेस? खोटं. ज्वालाशी आता तू खोटही बोलायला लागलास रणवीर. आता काही वेळापूर्वी जी गुप्त योजना बनवली गेली त्याविषयी साऱ्या महालाला कळलं, परंतु अजूनपर्यंत ज्वालाला नाही सांगितलं. सगळ्या महालाला कळलंय? ज्वाला, आम्ही महालात येताच या गुप्त सूचनेविषयी तुला सांगणारच होतो, परंतु याआधीच तुला याविषयी माहिती मिळाली. कारण नको देऊस रणवीर. मला तर असं वाटतंय की आता तू माझ्यापासून दूर होऊन कुण्या दुसऱ्या बरोबर मिळून गुप्त योजना बनवू लागलायस. मी तर तुझ्यासाठी आपले प्राण ओवाळून टाकण्याची ही स्वप्न बघत होते, परंतु आता मला वाटत नाही की तुझ्या हृदयात माझ्यासाठी कुठलं स्थान उरलंय. नाही ज्वाला, आमच्या हृदयात तुझ्यासाठी उच्च स्थान अजूनही आहे. रूपनगरात आम्हाला जर सर्वात कोण जास्त प्रिय आहे तर ती तू आहेस. जर तू नसतीस तर आम्ही केवळ मोडून पडलो असतो. माहित नाही हे सत्य की असत्य, परंतु जेव्हा मला तुझ्या गुप्त रहस्याविषयी कळालं तेव्हा जणू माझ्या पावलाखालची जमीनच सरकली. जर तू मला या योजनेत सामील केलं असतंस तर हे रहस्य महालात कुणालाही कळलं नसतं. आमच्यावर विश्वास ठेव ज्वाला. विजेंद्र आणि सूर्यप्रतापला पकडण्याची योजना आम्ही अतिशीघ्र बनवली. जर आमच्याकडे जरा जरी वेळ असता तर आम्ही तुला अवश्य बोलावलं असतं, परंतु तू रागावू नकोस. तू असल्यामुळे आम्हाला एक नवी शक्ती मिळते. बघशीलच, जसंही या महालाची सूत्र आमच्या हातात येतील आम्ही तुला महामंत्र्याचं पद देऊ. मला चिंता आपल्या पदाची नाहीये, तुझे प्राण आणि अधिकारांची आहे. जर मला पदाची लालूच असती तर मी तुझ्याऐवजी तुझ्या शत्रूची साथ दिली असती, परंतु ज्वालाने नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. तुला तुझ्या विश्वासाचं फळ अतिशीघ्र मिळेल ज्वाला. बस तू या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देणं सोडून दे. आमच्या लक्षात हे येत नाहीये की तो कोण द्रोही आहे जो आमचा समाचार जाऊन महालात देतोय. बस तू त्या द्रोह्याचा पत्ता लाव. मग बघ, आम्ही त्याला असं तडफडवून मारतो की कुणीही आमच्या विरुद्ध तोंड उघडण्याचं साहस नाही करणार. ही दोन